भगवते वासुदेवाय नमः। ओम श्री हरी विष्णवे नमः। हर हर महादेव। ओम श्री महालक्ष्मी नमः। नमस्कार मैत्रिणींनो, 29 जानेवारी 2026ला आहे जया एकादशी। आता प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि त्या प्रत्येक एकादशीला ना वेगवेगळे नाव असते। तर ते वेगवेगळे नाव का असते, तर या जया एकादशीला नक्की काय महत्त्व आहे, त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर जया एकादशीला कुठले उपाय करावेत, तसेच अष्टलक्ष्मीसाठी कुठला उपाय करावा, सगळ्यात महत्त्वाचे एकादशीचा उपवास केल्याने नक्की काय लाभ होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे। चला तर मग सुरुवात करूया। जया एकादशी यालाच भीष्मा एकादशी असे सुद्धा म्हणतात। भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते। तसेच पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते। हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे, ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते। सुख, समृद्धी, शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे सुद्धा मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मशुद्धी होते आणि गत जन्मात जमा झालेले नकारात्मक कर्म नाहीसे होतात। तसेच जे भक्त पूर्ण भक्तीने जया एकादशीचे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंच्या स्वर्गीय क्षेत्रात वैकुंठात स्थान मिळते असे देखील मानले जाते। जया या नावाचा अर्थ विजय असा आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळवून देत असते। त्यामुळे या जया एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा एक दिवा। घरात अखंड लक्ष्मी नांदेल, करोडोच्या कर्जातून मुक्ती होईल, शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल। जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल, बऱ्याच वेळा ते कळतं तुम्ही फेडण्यासाठी, त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न देखील केला असेल, परंतु हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग भेटत नसेल, अशा या जया एकादशीला एक दिवा तुम्ही नक्की लावा। हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, प्रगतीचे मार्ग हे खुले होतात। तसेच घरामध्ये सतत वादविवाद, मुलांची प्रगती होत नसेल, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल, तरी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। 12 वाजण्याच्या अगोदरच या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे। दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो। अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो। दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो। हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते, तसेच घरातील लक्ष्मी ही कायम स्थिर राहते। उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद आणि थोडंसं तुम्हाला मिळालं तर एक आवळा आणि आवळ्याचे पान टाकून स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल, मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना तुळस, पिवळी फुलं, पिवळ्या कलरचा नैवेद्य म्हणजेच केळी तुम्हाला अर्पण करायची आहे। अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते। आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे। मग हा दिवा आपल्याला कणकेपासून बनवलेलाच एक दिवा घ्यायचा आहे। आता थोडीशी कणकेची पीठ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद, जर मिळाले तर मोहरीचे तेल टाकून हा गोळा तयार करून याचा दिवा तयार करायचा आहे आणि याच गोळ्यापासून 11 किंवा 21 कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे आहेत। हाही मी उपाय तुम्हाला सविस्तर सांगते। तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आहे तर ते घालायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी चणा डाळ, ज्याला हरभरा डाळ देखील म्हटलं जातं, ती मुठभर डाळ टाकायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक
कापडाची वडी टाकायची आहे, 2 काळी मिरी आणि 1 दालचिनी, 2 अखंड फुलांच्या लवंगा असतात तर त्या टाकायच्या आहेत. यानंतर ना या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. आता बघा, महिन्यातील कुठल्याही एकादशी दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम श्रवण जरी केलं तरीही एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तसंच विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणे जमत नसेल तर 21 वेळा ओम जगदीश्वराय नमो नमः हा मंत्र तेवढा आवर्जून म्हणावा आणि 1 वेळा श्री सूक्तम पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी अडथळे आहेत त्या दूर होण्यासाठी, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे. तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो तर तुमच्या त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा जो दिवा आहे हा तिथे ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात दिवा लावल्याने सुख समृद्धी आणि प्रगती होते आणि एकादशीच्या दिवशी या ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. या दिशेला सकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला आपण एकादशीच्या दिवशी या दिशेला दिवा लावला तर आपला आर्थिक प्रगती होत असते. प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. हा तुपाचा दिवा या दिवशी अशा ठिकाणी लावल्याने घरात शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते. हा दिवा लावल्यानंतर ना कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील इतपत तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. जर तूप संपलं तर तुम्ही पुन्हा तूप घालू शकता. जर तुमच्याकडे तूप नसेल तर या दिव्यामध्ये तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. तेल घालणार असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यामध्ये हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. आणि त्या दिव्याजवळच तुम्हाला ज्या कणकीचे छोटे छोटे गोळे बनवले सांगितले होते ते गोळे त्या दिव्याजवळ एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याखाली असणारी डाळ आहे तर ती घ्यायची आहे. त्याचवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी डाळ तुम्हाला खायला गाईला खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला घरी गाय नसेल तर मग ही डाळ तुम्ही घरामध्ये घेतली तरी सुद्धा चालेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकली, तिथे असणाऱ्या मुंग्या घेऊन ती डाळ खाऊन जातील. दिवा आणि ते कणकेचे छोटे छोटे गोळे जवळपास कुठे वाहते पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये हे गोळे आणि दिवा प्रवाहित करायचा आहे. 2 लवंगा, काळी मिरी आणि दालचिनी या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर जया एकादशी दिवशी सकाळी तुम्हाला उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला हळदीमध्ये थोडेसे केशर आणि गुलाबजल मिक्स करून ते उंबरठ्यावरती लेपन करून घ्यायचे आहे. ते पण करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच उजव्या साईडला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक बनवताना स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 लाईन द्यायच्या आहेत. त्याला रिद्धी सिद्धी रेषा असे म्हणतात. त्यानंतर स्वस्तिकच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला टिपके द्यायचे आहेत. तिथे ते देत असताना आधी लक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी या 8ही माता लक्ष्मीच्या नावाने स्मरण करायचे आहे आणि आतमध्ये स्वस्तिकमध्ये तुम्हाला एक टिपके द्यायचे आहे. यालाच अष्टलक्ष्मी असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर त्या स्वस्तिकला तुम्हाला हळद कुंकू अक्षता 1 फूल अर्पण करून 1 तुळशीचे पान अर्पण करायचे आहे आणि तिथेच एक तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वेलदोडे टाकायचे आहेत आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. हा उपाय जरी तुम्ही या एकादशी दिवशी केला तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव निवास करते असे म्हटले जाते. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा अवश्य लावायचा आहे. या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वास करतात. म्हणून तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहेत. एका वाटीमध्ये थोडासा गूळ आणि चणा डाळ घ्यायची आहे. तसेच एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा लावायचा आहे. या झाडाला जल अर्पण करायचं आहे तर चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करायचा आहे आणि या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. असं म्हणतात की या दिवशी या झाडाची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे देखील प्रसन्न होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक जो उपाय आहे जो तो करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हे उपाय तुम्ही करू नका. स्त्रियांना मासिक धर्म असेल तरी देखील कोणतेही सदस्य हा उपाय करू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.